मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईकडे त्यांनी कूच केलेली आहे आणि त्याच त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी सोलापूर मधून सुद्धा मोठ्या संख्येने मराठा आंदोलक हे मुंबईकडे जाणार आहेत। त्या अनुषंगाने आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकताय की मराठा समाजाच्या घरातील महिला ज्या आहेत त्या आता या ठिकाणी फराळ करत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या ठिकाणी चिवडा बनवला चाललाय, चकल्या बनवल्या चालल्यात, शेंगाच्या पोळ्या ज्या आहेत त्या बनवल्या चाललेल्या आहेत। त्यासोबतच आपण जर बघितलं तर सोलापूरची जी भाकर आहे ती सुद्धा या ठिकाणी या आंदोलकांना दिली जात आहे। त्यासोबत थालीपीठ असतील, या सर्व विविध प्रकारच्या ज्या जेवणाचे पदार्थ आहेत, कारण हे आंदोलन किती दिवस चालेल, किती दिवसांचा हा प्रवास असेल याचा अंदाजा नाहीये। त्यामुळं महिलांकडून सुद्धा त्यांचा खारीचा वाटा जो आहे तो या आंदोलनामध्ये उचलत असल्याचं एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत। ताई, काय सांगाल? खरं तर पुरुष मंडळी जे आहेत ते मुंबईकडे जात आहेत, तुमच्या घरातून किती पुरुष गेलेले आहेत किंवा किती जाणार आहेत आणि तुम्ही नेमकी काय तयारी करताय? आम्ही नाश्त्यासाठी सगळं देतोय बनवून। तर आमच्याकडून 4-5 जण पुढे गेलेले आहेत, अजून सगळे 10 जण जाणार आहेत। तर आम्ही सगळी तयारी करतोय, चालू आहे। चिवडा अजून शेंगाच्या पोळ्या बनवून देतोय आम्ही त्यांना नाश्त्यासाठी। नक्की काय तयारी करताय, कशा पद्धतीची तयारी तुम्ही करताय घरामध्ये? खरं तर सणासुदीचा दिवस आहे, आज गणरायाचं आगमन होत आहे, काही दिवसात गौरी येणार आहेत। मात्र या सणासुदीच्या काळामध्ये तुम्ही ज्या तयारी करताय त्या आंदोलनाची तयारी करताय, कशा पद्धतीनं तुमचं उत्तर असणार? आमच्या घरामध्ये सण आहे, पण तो सण आम्ही बाजूला सारून माझ्या घरातून 10 ते 15 पुरुष आरक्षणासाठी, ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी मुंबईला रवाना होत आहेत। तर आम्हाला हे अन्न पाणी गोड लागणं, आम्हाला सण पण छान वाटेना। आम्ही त्यांच्यासाठी सण बाजूला ठेवून त्यांच्यासाठी आम्ही हे फराळीचं तयार करून देत आहोत। त्यांना किती पण दिवस लागू द्या, आम्ही पाहिजे तेव्हा त्यांना ते पार्सल आम्ही पोच करू। आणि मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय त्यांनी घरला यायचंच नाही असं त्यांना आम्ही वचन दिलं आणि त्यांच्याकडून वचन घेतलो, घरच्या लोकांकडून। खरं तर तुम्ही भाऊक होताना या ठिकाणी दिसताय, किती लोक जात आहेत तुमच्याकडनं? कारण डोळ्यामध्येच तुमच्या दिसत आहे की कशा पद्धतीनं आपल्या घरातला माणूस जर बाहेर जात असेल तर ते दुःख तुमच्या डोळ्यामधनं दिसत आहे। काय भावना? कारण मराठा समाजाला इतकं त्रास होतोय की त्यांना फी भरण्याची पण त्यांची ऐपत नसते सर। मग त्या मुलांसाठी आपल्याला थोडं सगळ्यांनी जागरूक होऊन, एकरूप होऊन सगळ्यांनी मराठांनी मुंबईकडे जायला पाहिजे, सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे सर। मराठ्यासाठी हा ओबीसीचा आरक्षणासाठी हा सगळ्यांचा लढा आहे, तो सगळ्यांनी एकत्रितपणे यायला हवाय आणि सगळ्यांनी साथ द्यायला हवे। घरदार सोडून आमचे घरचे लोक सगळे चाललेले आहेत, त्याचे आम्हाला इतकं वाईट वाटतंय। पण सगळ्या ओबीसी मराठा बांधवासाठी हे जे करते त्याच्यासाठी आमच्या घरचे सगळे सामील होत आहेत। आम्ही पण त्यांच्यासाठी प्रयत्न करू, लढू आणि जे पाहिजे ते आम्ही त्यांना पुरवू। इथून रोज पाहिजे तर रोज आम्ही त्यांना इथून जेवण पोच करू, पाठवू। पण त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही। किती महिना लागो, 1.5 महिना लागो, त्यांनी मुंबईत ठाम राहावं आणि सरकारने त्यांना ओबीसी आरक्षण दिलंच पाहिजे आणि आम्ही घेतल्याशिवाय राहणारच नाही आरक्षण, आणि ते दिलंच पाहिजे। त्याने नाही दिला तर ह्याच्या पुढच्या आमच्याकडे तयारी आहे। नक्की पुढची तयारी म्हणजे नेमकी काय असणार? नक्की आम्ही महिला पण तिथं जाऊ शकतो सर। प्रत्येक घरातली महिला ही घरात आता राहणार नाही, महिलांचा पण लढा आता मराठा आरक्षणासाठी राहणार आहे सर। नक्कीच आपण बघू शकतोय की जर ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर सध्या आम्ही त्यांना खाद्य पुरवण्याचं काम करतोय, मात्र वेळ आलीच तर आम्ही महिला सुद्धा या रणांगणामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची ठाम भूमिका या मराठा महिलांकडून घेतल्या गेल्याचं एकूणच चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन तौसिफ शेखचा विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।